गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बदलत्या प्रमाणफलाचा नियम लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स किंवा त्यालाच अल्पकालीन उत्पादन फलन शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन असे म्हणतात, त्या फलाचा नियम आज आपण पाहणार आहोत. तर बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे नेमकं काय? उत्पादनाचे 4 घटक आहेत. उत्पादन फलन म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. आता बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे श्रीमती जॉन रॉबिन्सननी हे नियम स्पष्ट केलेला आहे. ते म्हणतात उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर घटकात क्रमशः वाढ करत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात घटत्या दराने वाढ होते, त्याला घटत्या उत्पादनाचा नियम असे म्हणतात. या बदलत्या प्रमाणाच्या नियमालाच घटत्या उत्पादनाचा नियम असंही म्हणतात. आता श्रीमती रॉबिन्सन काय म्हणतात? उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवला आणि इतर घटकामध्ये जर क्रमशः वाढ करत गेल्यात एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात काय होत असते? घटत्या दराने वाढ होते, त्याला बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतात. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर बदलत्या घटकात वाढ करत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादन घटत्या दराने होते, त्यालाच बदलत्या प्रमाणाचा नियम असे म्हणतात. आता हेच आपण इंग्लिशमध्ये पाहणार आहोत. ॲज द प्रपोर्शन ऑफ वन फॅक्टर इन अ कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्स इज इन्क्रीज्ड आफ्टर अ पॉईंट the marginal and the average production or product of that factor will diminish. F. Benhamने ही व्याख्या केलेली आहे. Then another definition made by John Robinson. If one component of the product is kept steady and the other component is gradually increased, then after a certain limit, the production increases at a decreasing rate. This is called the law of decreasing production by Miss John Robinson. त्याच्यानंतर बदलत्या प्रमाणाचे नियमाची गृहीतके. व्हॉट आर द अजम्पशन्स ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स टू स्केल. हा सिद्धांत काही गृहीतकावर आधारलेला आहे. म्हणजे पहिलं गृहीतक आहे उत्पादन तंत्रात बदल होत नाही. उत्पादन तंत्र टेक्निकल, देअर इज अ नो टेक्निकल चेंजेस टेक प्लेस इन दिस थेअरी. दुसरा, उत्पादन घटक विभाजनीय असतात. उत्पादन घटक प्रोडक्शन फॅक्टर्स आर डिव्हिजेबल, विभागनीय असतात. विभाजनीय, त्याचे छोटे छोटे तुकडे करता येतात. हा सिद्धांत अल्पकाळात लागू पडतो. दिस थेअरी इज फॉर शॉर्ट रन पिरियड. आदानाची किंमत कायम असते. आदानाची किंमत prices of the materials are stable or constant. श्रमाची कार्यक्षमता सारखी असते. लेबर efficiency of the labor is equal. All labor's efficiency is equal or work efficiency is equal. जमीन घटक स्थिर असतो, श्रमाची संख्या वाढवली जाते. म्हणजे जमीन हा घटक स्थिर ठेवला जातो आणि किंवा एक घटक स्थिर ठेवला जातो आणि इतर श्रमांची संख्या वाढवली जाते. The land is kept stable and the quantity of labor is increased in this theory. ओके. या गृहीतकावर हा सिद्धांत प्रामुख्यानं आधारलेला आहे. आता बदलत्या प्रमाणाचा नियमाचे कोष्टकाद्वारे विश्लेषण आपण पाहणार आहोत. एक उदाहरणाच्या साहाय्यानं आपण पाहणार आहोत. आता हे कोष्टक एक पहा. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर स्थिर घटक भूमी दर्शवलेले आहे, बदलते घटक श्रम दर्शवलेला आहे. त्याच्यानंतर एकूण उत्पादन गहू क्विंटलमध्ये दर्शवलेले आहेत. त्यामध्ये सरासरी उत्पादन किती होतं हे दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर सीमांत उत्पादन किती होतं हे दर्शवलेलं आहे. त्याच्यानंतर टप्पे दर्शवलेले आहेत. आता जमीन हा घटक स्थिर आहे. 5 एकर जमीन हा घटक स्थिर ठेवलेला आहे. 5 एकर जमिनीवर पहिला मजूर कामाला लावला असता एकूण उत्पादन 20 क्विंटल गव्हाचं उत्पादन होत असतं. त्याच्यानंतर दुसरा मजूर कामाला लावला तर 50 क्विंटल उत्पादन होतं. तिसरा लावला तर 90 क्विंटल होतं. चौथा लावला तर 120, पाचवा मजूर लावला तर 140, 6वा लावला 150, 7वा लावला तर 150 आणि 8वा लावला तर 140 उत्पादन हे एकूण उत्पादनामध्ये वाढ होत असते ना आपल्याला दिसून येते.
आता याच्यानंतर सरासरी उत्पादन जर विचार केलं, सरासरी उत्पादनामध्ये जर विचार केलं, सरासरी उत्पादनामध्ये एकूण एकूण उत्पादन भागिले एकूण कामगाराचं असं काढता येतं. तर 20 भागिले 1 बरोबर 20 क्विंटल उत्पादन सरासरी उत्पादन होतं पहिल्या मजुरातर्फे. दुसऱ्या मजुराकडून 25 सरासरी उत्पादन होतं. तिसऱ्या मजुराकडून 30 होतं. चौथ्या मजुराकडून 30, पाचव्या मजुराकडून 28, सहाव्या करून 25 होतं. 7व्या मजुराकडून 21.3 आणि 8व्या मजुराकडून 17.5 क्विंटल उत्पादन हे होत असतं. त्याच्यानंतर सीमांत उत्पादन हे सुद्धा दर्शवलेलं आहे. सीमांत उत्पादनमध्ये पहिल्या मजुराकडून 20, दुसऱ्या 30, तिसऱ्या 40, चौथ्याकडून 30, पाचवा 20, सहावा 10 आणि सातव्याकडून 0 उत्पादन होत असतं आणि 8व्याकडून -10 उत्पादन होत असतं. या तिन्ही एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन जर आपण बघितलं तर सुरुवातीला तिसऱ्या मजुरापर्यंत एकूण उत्पादन वाढत गेलेलं आहे. सरासरी उत्पादन सुद्धा वाढत गेलेलं आहे आणि सीमांत उत्पादन तर जास्त वाढत गेलेलं आहे. सरासरी उत्पादन वाढीच्या वेगापेक्षा सीमांत उत्पादन वाढीचा वेग तिसऱ्या मजुरापर्यंत जास्त आहे. म्हणून याला आपण वाढत्या फलाचा टप्पा असं म्हणतो. इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल. दिस इज कन्सिडर्ड बिकॉज ऑल द when we kept the 5 acre land and the quantity of labor when we are going to increase, at that time total production increases, average production is also increases and marginal production is also increases, but the rate of marginal production of increases is greater than the average rate of production, and so this stage is known as the increasing returns because all the production, total production, average production and marginal production is increasing, and so it is considered as a increasing return to scale. त्याच्यानंतर चौथा, पाचवा, सहावा मजूर कामाला लावला असता एकूण उत्पादन थोडंसं वाढायला लागलेलं आहे, पण अगदी कमी दरानं वाढलेलं आहे. सरासरी उत्पादन सुद्धा थोडंसं कमी होत चाललेलं आहे. सीमांत उत्पादन तर कमी होत झालेलं आहे. म्हणून त्याला घटते फल असं म्हणतात. डिमिनिशिंग रेट असं म्हणतात. डिमिनिशिंग रिटर्न असं म्हटलं जातं, घटते फल. त्याच्यानंतर 7वा आणि 8वा मजूर जर कामाला घेतला तर ह्याच्यामध्ये एकूण उत्पादन बऱ्यापैकी स्थिर आहे किंवा कमी होत चाललेलं आहे. एकूण उत्पादन 150 140 झालेलं आहे. त्याच्यानंतर सरासरी उत्पादन पण कमी होत चाललं आहे. सीमांत उत्पादन 0 होतं आणि वजाकडे चाललेलं आहे. म्हणून त्याला सीमांत उत्पादन 0 होऊन वजाच होतो. म्हणून त्याला आपण उणे फल किंवा निगेटिव्ह रिटर्न्स असं म्हणतो. अशा पद्धतीनं या एक जमीन हा घटक स्थिर ठेवून इतर घटक म्हणजे श्रम किंवा कामगारांच्या संख्येत अनुक्रमे वाढ करत गेल्यास एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन कशा पद्धतीनं बदलत गेलेलं आहे हे या कोष्टकावरून दिसून येतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 टप्पे अनुभवावयास येतात. पहिल्या तिसऱ्या कामगारांच्यापर्यंत इन्क्रीजिंग रिटर्न, वाढते फल. त्याच्यानंतर 4, 5, 6व्या मजुरांपर्यंत घटते फल, डिमिनिशिंग रिटर्न्स. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण मजूर वाढवत गेलो तर उणे फल, निगेटिव्ह रिटर्न्स आपल्याला दिसून येतात. आता हेच आपण आकृतीच्या सहाय्यानं पाहणार आहोत. आकृतीमध्ये OX अक्षावर आपण बदलती आदाने म्हणजे कामगारांची संख्या दर्शवलेली आहे. तर OY अक्षावर आपण एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन दर्शवलेलं आहे. मगाशच्या कोष्टकाप्रमाणे जर आपण हे बिंदू जोडत गेलो तर एकूण उत्पादनाचा हा वक्र आहे. एकूण उत्पादनाचा वक्र इथं दर्शवलेला आहे. त्याच्यानंतर सरासरी उत्पादनाचा वक्र आणि सीमांत उत्पादनाचा वक्र दिसून येतो. आणि आपण पाठीमागच्या कोष्टकाप्रमाणे बघितलेल्याप्रमाणे 3 टप्पे आपल्याला दिसून येतात. तर तिसऱ्या मजुरांपर्यंत वाढते फल किंवा पहिला स्टेज इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल म्हणजे वाढते उत्पादन टप्पा दिसून येतो. दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला 6व्या मजुरांपर्यंत घटत्या फलाचा टप्पा दिसून येतो आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये उणे फलाचा टप्पा दिसून येतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन सुद्धा हळूहळू घटत चाललेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ते सीमांत उत्पादन उणे होत आहे. म्हणून तो टप्पा आपल्याला उणे फल असं म्हटलं जातं. हे आपण आकृतीच्या सहाय्यानं सुद्धा पाहू शकतो. आता बदलत्या प्रमाणाच्या फळाचे
टप्पे किंवा अवस्था कुठल्या कुठल्या आहेत, तर 3 टप्पे आपण पाहिलेले आहेत. तर पहिला टप्पा आहे वाढते फल, इन्क्रीजिंग रिटर्न्स. या टप्प्यामध्ये एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे तिन्हीही वाढत जातात. स्थिर घटकाच्या मानाने बदलत्या घटकांची संख्या अधिक असल्यामुळे, म्हणजे स्थिर घटक जमीन स्थिर आहे तो कमी पडतो आणि बदलत्या घटकाची संख्या अधिक असली कार्यक्षमतेने वापरले गेल्यामुळे उत्पादनाच्या वाढत्या फलाची प्रचिती येते. या टप्प्यात उत्पादनाच्या अंतर्गत आणि बाह्य बचतीचे लाभ सगळे मिळतात. म्हणजे उत्पादन जसजसं वाढवत जाऊ तसतसं आपल्याला सगळे फायदे मिळू लागतात आणि त्यामुळं वाढत्या फलाचा अनुभव या टप्प्यामध्ये येतो. म्हणून याला वाढत्या फलाचा टप्पा पहिली अवस्था जी आहे वाढत्या फलाचा टप्पा, इन्क्रीजिंग रिटर्न टू स्केल. त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे डिमिनिशिंग रिटर्न, घटते फल. दुसऱ्या टप्प्यात एकूण उत्पादन जरी वाढत असलं तरी सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन घटत जाते, मात्र ते धनस्वरूपाचे असते, म्हणजे हळूहळू वाढत जाते. आणि स्थिर घटकाच्या मानाने, स्थिर घटक म्हणजे जमिनीच्या मानाने बदलत्या घटकाची संख्या म्हणजे कामगारांची संख्या जास्त होते आणि त्यामुळे अंतर्गत बचती किंवा फायदे हळूहळू कमी होऊ लागतात. श्रम विभागणी आणि विशेषीकरण करणं शक्य होत नाही किंवा कठीण जातं, त्यामुळं घटत्या फलाची प्रचिती येते. म्हणून दुसऱ्या टप्प्याला घटते फल किंवा डिमिनिशिंग रिटर्न असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे उणे फल, निगेटिव्ह रिटर्न्स. या टप्प्यात एकूण उत्पादनामध्ये घट होते, सीमांत उत्पादन मात्र उणे होते. इथं गुन्हे झालेला आहे, इथं उणे वजा होते. बदलत्या घटकांची संख्या अतिरिक्त झाल्यामुळे उत्पादनात व्यत्यय निर्माण होऊन अनेक तोटे उद्भवतात. त्यामुळे सीमांत उत्पादन ऋण होते. म्हणून तिसऱ्या टप्प्याला आपण उणे फल असं म्हणतो. कारण या ठिकाणी फायदे तर मिळतच नाहीत, या उलट जमिनीच्या मानाने बदलते घटक म्हणजे कामगारांची संख्या अतिरिक्त होते आणि त्यामुळं अनेक प्रकारचे तोटे दिसू लागतात आणि म्हणून घटत्या म्हणजे उणे फलाची प्रचिती येते. अशा प्रकारे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये वाढते फल, त्याच्यानंतर घटते फल आणि उणे फल हे 3 फले अनुभवायास येतात. थोडक्यात आपण आज बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे काय, त्याचे आकृतीद्वारे विश्लेषण, कोष्टकाद्वारे विश्लेषण आणि त्याचे 3 टप्पे जे आहेत वाढते फल, घटते फल आणि उणे फल, या 3 टप्प्यांच्या माध्यमातून हा सिद्धांत पाहिलेला आहे. तर बदलत्या प्रमाणाचा जो सिद्धांत आहे तो अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या नियमामुळं बदलत्या घटकाचे नग किती घ्यावे, किती प्रमाणामध्ये प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेमध्ये घेतले की आपल्याला फायदा होतो किंवा कुठंपर्यंत थांबलं पाहिजे याची माहिती मिळते. त्याच्यानंतर या नियमाच्या आधारे पुरवठ्याच्या लवचिकतेची कल्पनासुद्धा येऊ शकते. या नियमाने पर्याप्त उत्पादन कुठंपर्यंत करायचं, एखाद्या उत्पादकाला तुम्ही उद्योजक होणार आहात तर त्या उद्योजकाला आपण कुठंपर्यंत उत्पादन घेतलं की फायदेशीर मिळतं याचं मार्गदर्शन यामुळं मिळतं. त्याशिवाय सरकारला कर आकारणी करताना हा सिद्धांत उपयुक्त आहे. यामुळं हा सिद्धांत प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उत्पादनाचे निर्णय घेताना खूप महत्त्वाचा ठरतो. धन्यवाद.